काय करू बाई, तोंडाला चवच नाही असं म्हणणाऱ्यांनी ना पहिलं इकडे लक्ष द्या, कारण ही रेसिपीच एवढी खास आहे, एवढा भारी हा बोंबील मसाला बनतो ना. तर आहे ना, असं म्हणणार आहेत ना, जेवायला बसलं ना ह्या बोंबील मसाल्याबरोबर एक नाही तर दोन भाकरी संपून मोकळे होतील. तर आहे ना, ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. तर इथे आहे ना, मी कांदा चिरून घेतलाय बारीक आणि हे बोंबील सुद्धा साफ करून घेतलेत आणि हे भाजून घेतलेत. तर ह्या बोंबलांना आहे ना, असं पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं, याच्यावरचे खवले काढून घ्यायचे. गॅसवर तवा गरम करायला ठेवून आहे ना, हे बोंबील असे कापून घ्यायचे, म्हणजे ह्याचे तुकडे करून घ्यायचे, धुवून घ्यायचे आणि ना तव्यावरती तेल घालून हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून. याच तव्यात पुन्हा तेल घालून कांदा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचंय, छान कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आला की आलं लसूण पेस्ट घालायची 1.5 चमचा आणि हे पण छान परतून झालं की मसाले घालायचे. मसाल्यांमध्ये हळद पावडर, मिरची पावडर, धने पावडर आणि घरगुती साठवणीचा मसाला एवढेच मसाले घालायचे, पाणी घालायचे, हे बोंबील घालायचे आणि मस्त हे शिजवून घ्यायचे. तर लो फ्लेम वरतीच आपल्याला हे बोंबील शिजवून घ्यायचे. बारीक चिरलेली वरतून कोथिंबीर घालायची, काय मस्त दिसतंय दिसायलाच. आणि ह्याला झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे. बोंबील शिजले की ना आपला हा बोंबील मसाला बनवून तयार झालाय, लोखंडी तव्यावरचा बोंबील मसाला. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.